यस टाइमर स्टार्ट होतोय. पहिलाच बॉल अतिशय सुंदर फटका तर होता, परंतु इथे फलंदाज फसताना पाहायला मिळतोय. मंगेश भोईरला पहिली सफलता. अतिशय चांगला झेल आणि पहिल्याच बॉलवर यश चौधरी बॅक टू द डगआउट. अनिकेतने अप्रतिम झेल टिपला गेला. ग्रेट कॅच बाय अनिकेत. पहिला धक्का गॉ. सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो. येतो बोलावला तुझे भेटीचा, येतो बोलावला तुझे भेटीचा. फुला वाहील तुझे चरणाला, फुला वाहील तुझे चरणाला. सपनाने थँक यू. षटक क्रमांक पहिला आणि बॉल फेकून झालेत आतापर्यंत. जर आपण विचार केला तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. ऑन साइडला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. मनगडाचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नवनाथ पाटील यांच्या स्वागतासाठी 4. चांगला फटका होता. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि यस विकेट डाऊन. तन्मय बॅक टू द डगआउट गॉन. काय गोलंदाजी केले मंगेश भोईर. मध्यंतर आपण पाहिलं होतं थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. 40+ क्रिकेट खेळतायत आणि या खेळाडूंना घेऊन चालताना आपण पाहू शकाल. आज सुमितचा दिवस. त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल बोलते की आज 1 फेब्रुवारीचा दिवस मी सुवर्ण हस्ताक्षरात लिहून ठेवेन. काय सुमितने गोलंदाजी केली होती. 6 विकेट ज्याच्या नावावर पाहायला मिळाले होते. निहाल यावेळेला पाहायला मिळतोय. निहारला आपण पाहू शकाल अतिशय एक चांगला खेळाडू आहे. आज अमित पाटील खूप मिस करत असतील या मैदानाला. जरी ते उपस्थित असले तरी सुद्धा क्रिकेटवरचा प्रेम जिव्हाळा आज सातत्याने जपताना पाहायला मिळत आहेत. स्वतःला खूप मोठी इंजुरी, परंतु लवकरात लवकर ते कव्हर होतील आणि पुन्हा एकदा मैदान जॉईन करतील. कारण एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि यशस्वी कर्णधार म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. 4 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल ऑफ साइडला हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. अनिकेत घरत पुढे ससावत आहेत. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलच्या समाप्तीनंतर 5 रन 2 विकेट. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. एका साईडला आपण पाहतायत साहिलला. प्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. खेळायचा होता ऑफ साइडला, परंतु फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं. पहिलं षटक यशस्वी. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या त्या 5. अतिशय चांगली दमदार आणि शानदार सुरुवात. म्हणतात ना वेल बिगिनिंग इज हाफ डन. त्याच पद्धतीने आपण पाहतायत ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं यावेळेला कंप्लीट झालं. या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. हाकेला धावते आणि नवसाला पावते. हाकेला धावते नवसाला पावते. नजर भक्तांवरी ठेवते, नजर भक्तांवरी. न देवी माझी एडवंची आशा तुरी. आई माझी एडवंची. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे.
अतिशय सुंदर स्पर्धा. पारदर्शकता या स्पर्धेची कशी असावी म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाहीये. आणि हेच आयोजन शून्यातून विश्व निर्माण केले या स्पर्धेने. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने ऑफ ड्राईव्ह खेळत असताना बॅकअप आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. 2 धावा या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 रन. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि त्यामुळे धावा येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह. ऑफ साईडला चिप शॉट खेळला गेलाय. लॉंग ऑफ पुढे येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून पुन्हा एकदा दुसरी धाव परावर्तित. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालणार नाहीये. हे दोन्ही फलंदाज तेच जाणतायत. जसं आजच्या दिवसामध्ये राजू यांनी जी बॅटिंग केली ना ती क्लास टॉप क्लास बॅटिंग होती. एक झेल सुटल्यानंतर राजू खूप काही त्यांच्या मनात काहूर चाललं होतं, परंतु त्यानंतर जो बॅकअप मिळाला अप्रतिम चांगला फटका आहे. परंतु इथे आपण पाहतायत सरळ चेंडू निघून जाईल मंगेश भोईरला बीट करत आणि पंचांचा सिग्नल येतो. यस, इट इज अ 6 रन. 6 धावा. गुड शॉट. सुटली घर घर हवा आई तुझे भेटीला चालत मी आईलोय घेऊन पोवा गो आई तुझे भेटीला चालत मी आईलोय घेऊन पोवा आई तुझे भेटीला चालत मी आईलोय घेऊन पोवा आई तुझे भेटीला चालत मी आईलोय घेऊन पोवा. यावेळेला आपण पाहतायत हा चेंडू शरीराचा वेध घेतला गेलाय. सुनील वजेसाहेब यांच्या जोडीने आपण पाहतायत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत लालठणे गावातील अनमोल रत्न भावेजी पाटील आणि टाकवाल या गावातील अनमोल रत्न तलहा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आपलं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करावं हे सुमितने यावेळेला आतापर्यंत दर्शवून दिलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 रन. ऑन साइडला काय फटका खेळलाय. नजाकत बरा शॉट निहारच्या बॅट मधून. क्लास. आई तुझे कोंबड्यानं दिली या भंडाराशी भक्तांची लागले रांग आई तुझे कोंबड्यानं दिली या थँक्यू. धन्यवाद सुभाषजी कदम साहेब. 21 रन झालेले आहेत आणि 2 षटकांचा खेळ अखेरीस. 2 षटकांसाठी 8 मिनिटे आणि 8 सेकंद घेतलेले आहेत. याची सुद्धा आपण दखल घ्या. प्रो प्लेच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. इथे उपस्थित झालेत नुकतेच आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय भावेशजी पाटील आणि त्याचप्रमाणे तलहा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 5+ एंटरप्राइजेस मनोरचे प्रोप्रायटर आहेत आणि रुपेजी पाटील साहेब यांचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साक्रीच्या या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. साखरे गाव म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं आणि या गावामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान आपण पाहतायत. अतिशय सुंदर मैदानाची रचना. खूप काही कष्ट घेतले. 9 मिनिटे आणि 2 सेकंद झालेले आहेत. 2 षटकं. साहिल निहारने जबरदस्त बॅटिंग केले. जबाबदारीचा खेळ कसा स्वीकारावा हे आतापर्यंत त्यांनी दर्शवून दिले गेले. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाज अमिश गोलंदाजी मार्कवर येतोय. अमितचा हा बॉल या वेळेला कंट्रोल स्ट्रोक होता. बॅकफुटला गेले. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. 1 रन मिळेल. पुढे सरसावले गेले होते मिस्टर राहुलला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. त्यांच्या माध्यमातून SD हे चॅनल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. निहार एका साईडला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहतोय कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे मात्र तुम्हाला ही अगोदर स्ट्रॅटेजी आखावी लागते.
टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम म्हटलं जातं. या खेळात वेळ खूप महत्वाची आहे. व्यासपीठावर किशोरजी वजे साहेब त्यांना आपण पाहतायत एक क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने विश्वनाथ पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. व्हाईट बॉल तर जरूर पाहायला मिळतोय परंतु नकार केला आणि यस विरल नायर सर व्हाईट बॉलचा इशारा करतायत. तिन्ही पंच अगदी खूप नामांकित पंच म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. गेल्या वर्षापासून गजानन हिरेकर सरांना सुद्धा आपण पाहतायत जॉईंट होत आहेत. अप्रतिम ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. चांगला ड्राईव्ह होता. अनिकेत गरज पुढे सरसावेल चांगली फेकी परंतु निहारची तेवढीच निहार आणि साहिलची रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 25. काही एकविरा चषक साखरे 2025 वर्ष 16वे. काय परंपरा जपलेली आहे रुपेजी नरेश पाटील साहेब यांनी. ऑन साईडला खेळला गेला. खूप चांगला कंट्रोल स्ट्रोक आहे. मनगडाचा चांगला वापर केला. फिल्डर त्या ठिकाणी सुमित पुढे सरसावतील. फेकी करतील. थोडेसे फंबल झाले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सर्वेच्या हातामध्ये फेकी येईल. संघाची धावसंख्या 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 27-27. चहूबाजूने अतिशय चांगल्या पद्धतीने रचना या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27 डॉट बॉल. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज मिस्टर अमिश. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या अगदी मधोमध परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. 2 धावा आल्या. साहिलला असं वाटलं चेंडू यावेळेला ट्रॅव्हल होईल चौकार जाईल परंतु इथून आपण पाहिलं तर तेवढीच क्विकली फेकी झाली नाही. मंगेश भोईर त्या ठिकाणी आले होते. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचतं 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साईडला खेळला गेलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु निहारचं मी कौतुक करेन. स्वतःला डावाला संघाला सावरलंय. पंकज 11 उज्ज्वल मथाने या टीमच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 29. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांसाठी 12 मिनिटे 41 सेकंद घेतलेत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक मैदान. सुप्रसिद्ध मैदान का म्हटलं जातं तर आई एकविरा चषक साखरे 2025 16 वर्षाची परंपरा. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे दिग्गज कलाकार याच मैदानात येऊन गेलेत. ओपन गट सुद्धा खेळलेला आहे परंतु ओपन गट खूप लेट येतात. त्यामुळे मात्र रुपेजी पाटील साहेब यांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण खेळाडूंना आपण पुढे घेऊन येऊया. ओपन क्रिकेट तर होतच राहतं परंतु या ग्रामीण क्रिकेटरला कधी व्यासपीठ मिळेल आणि त्यामुळे संपूर्ण 64 टीम ज्या आहेत त्या ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वसई विरार एक गाव एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो जेणेकरून आमच्या या संपूर्ण विभागातील खेळाडूंना ते प्युअर क्रिकेट सुद्धा पाहायला मिळेल आणि त्यामुळे एक गाव एक टीम ही संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे चालना मिळते खेळाडूंना. ग्रामीण क्रिकेट जर ह्याच ग्रामीण भागातील खेळाडूंनी जर पुढे स्थान ठेवलं तर एक स्पर्धेचं नाव होतं की या स्पर्धेत खेळल्यानंतर तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते. खुला गट एक गाव एक संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये भरपूर चांगले चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील. जसजसा दिवस पुढे जाईल तसे श्रोत्यांना ती माहिती मिळेल आमच्या समालोचकांच्या माध्यमातून. मंगेश भोईर 4थं षटक हाताळण्यासाठी यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका तर आहे साहिलच्या बॅटमधून. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि सक्सेस ठरतायत दोन्हीही फलंदाज. चांगलं बॉन्डिंग आहे दोन्ही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय बाळगतात आणि या गोष्टी तुमच्याकडे खूप महत्त्वाच्या असतात. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी जायस्वालला आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपात बाद होताना आणि किती चर्चा रंगली कसोटी क्रिकेटमध्ये रनआउट होणं. या वेळेला एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना हे पॅटर्न शॉट बनले परंतु या शॉटसाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. खूप प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते, स्थिरावले गेले 31-31. चेंज ऑफ पेस, बॅकफूट पंच केला जातोय हलक्याच्या हाताने. अनिकेत गरज पुढे सरसावेल. आज अनिकेत गरजचा जो फिल्डिंगचा दर्जा आहे तो अप्रतिम पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32-32. बॉल फेकून झाले 3. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. जो संघ जिंकेल तो संघ शेवटचा सामना जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम मॅन इन फॉर्म टीम म्हणून जी ओळखली जाते. क्रिकेटमध्ये याच गोष्टी मायने राखतात. सातत्य, झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. 15 मिनिटे लागलेत आतापर्यंत. 3.5 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. म्हणजे तुम्हाला इथून अजून 10 मिनिटांचा कालावधी असेल. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यात कन्वर्ट करणारा फटका, परंतु इथे चुकी केली. फिल्डर आहेत त्या ठिकाणी कुणालने चुकी केली. निहारला जीवनदान मिळालंय. आता परिपूर्ण या संधीचं सोनं केलं जाईल का? क्रिकेटच्या खेळात कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते, हे आपण सातत्याने पाहिले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचली गेली. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आणि निहारच्या 25 धावा 13 बॉल मध्ये काय बॅटिंग केले. जबाबदारीचा खेळ स्वीकारलाय. चेंज ऑफ पेस ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. डिस्टन्स क्लिअर होईल का? पुन्हा एकदा तीच चुकांवर चुका होत असताना षटकारात परावर्तित झाला हा बॉल आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावां करता. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 40 रन्स. शेवटचा बॉल आहे. निहार काय बॅटिंग केली आतापर्यंत. जे दडपण होतं त्या दडपणाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकेन हा त्याचा आत्मविश्वास. ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. टॅप केला जातोय. कुणाल पुन्हा एकदा लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सिंगल मधून डबल परावर्तित करत असताना काय रनिंग बिटवीन द विकेट. एक्सलंट. चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या. 4 षटकांचा खेळ झाला. 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10.50च्या करंट रन रेटने आतापर्यंत खेळत असताना पाहायला मिळत आहेत. निहार आपल्या संघाला घेऊन जात आहेत 42 या धावसंख्येवर. 16 मिनिटे, जवळजवळ 17 मिनिटे लागले 4 षटकांसाठी. काहीतरी कानमंत्र देत असताना त्या ठिकाणी सजेस्ट करतायत खेळाडू कक्षांमधून की आता 2 षटकं उर्वरित राहिलेत. या 2 षटकांमध्ये आपल्याला अजून मॅक्झिमम धावा यायला हव्यात. एक टार्गेट ठेवलं असेल माइंडमध्ये की 75 पर्यंत आपल्याला जायचं आहे. परंतु 75 न म्हणताना 65 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. फायटिंग टोटल असेल, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कधी सुरुवात खराब होते, कधी मध्यंतर चांगला जातो, पुन्हा एकदा कधी शेवट सुद्धा कधी कधी आपण धावा येत नाहीत स्लॉग ओव्हरमध्ये. हे सुद्धा आपण पाहिलंय. कधी कधी 2 जे सत्र असतात 2 आणि 4च्या मध्ये ओव्हरच्या तिथे धावा कमी येतात आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये धावा अफलातून येतात. हे टेनिस बॉल क्रिकेट आहे. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजे कोणता असेल तो आहे क्रिकेट. काय या क्रिकेटला उंचीवर नेलं. जरी इंग्लंडमध्ये हा खेळ जन्माला आला परंतु पालन पोषण संगोपन जे केलं ते भारतीयांनी आणि म्हणूनच लोकप्रियता मिळाली या खेळाला. त्याचं मुख्य उदाहरण जॉन्टी रोड्स. जरी दक्षिण आफ्रिकेचा असला तरी सुद्धा त्याला प्रेम भारतामध्ये जास्तीत जास्त मिळालं आणि त्याने आपल्या मुलीचं नाव ठेवलं इंडिया. इंडियन्स फॅनच्या मुळे त्याला खूप काही चालना मिळाली. इथून आपण पाहत आहे टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. यष्टांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करे चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. रनआउटची विकेट मिळेल का? साहिलने स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. त्याचा एकमेव कारण दिपेश चौधरी याचा आगमन मैदानाच्या आतमध्ये होईल का याकडे लक्ष असेल. या आपण विकेटच्या निमित्ताने ऐकूया संगीत कक्षेला. माझे आईला देईन मान ग, हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग, हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. नाम भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग, भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग, भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग.
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमिशला आपण पाहतायत. आई एकविरा चषक 2025 पहिल्याच बॉलवर सांघिक विकेट. दीपेश चौधरी परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडू सातत्याने चर्चेत राहिलाय. मथाणीचा ब्रँड आहे. आज अमित पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी दीपेश चौधरीला खूप काही कष्ट करावे लागतील. त्यांचे संघ सहकारी कष्ट करतायत. एका साईडला श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी यांनी सुद्धा खूप चांगले कष्ट केलेत. बलाढ्य संघाला पराभूतच्या छायेत नेलं. अर्थातच अमरदीप जलसार. दरम्यान 2 धावा अर्जित केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 44. हेच खरं सेन्सिबल असतं क्रिकेट. कारण दीपेश चौधरीकडे सुद्धा ते फटक्या आहेत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आहे. परंतु दीपेशने ओळखले की निहारने जास्तीत जास्त बॉल खेळले. त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलेत. त्याचा स्ट्राईक रेट चांगला मेंटेन केलाय आणि त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडकडे येणं खूप गरजेची गोष्ट राहील. एक रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहेत. दीपेश चौधरी पोहोचतील आराम के साथ. अनिकेत गरत फेकी करेपर्यंत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचलेली फलकावर 46 रन. बॉल फेकून झाले 3. 5वं षटक प्रगतीपथावर. परफेक्ट मिनिटे घेतलेली आहेत. 20 मिनिटांचा कालावधी. अजून 3 बॉल आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अमिश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय. फार वेगाने लॉंग लेग क्लिअर करणारा अतिशय चांगला दर्जेदार फटका. चौकार. 4. या पावन कारले डोंगरावर आईचं 18 बॉल मध्ये 41 रन्स. सुपर क्लास बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बऱ्याच वेळेनंतर चेंडू सर्वेशच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 50. डॉट बॉल दरम्यान आपण पाहताय दीपेश चौधरी काहीतरी कानमंत्र देत आहेत आपल्या पार्टनरला. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल. चांगली रणनीती आखली गेले. आतापर्यंत स्ट्रगल करत होते पहिले 2 फलंदाज आपण पाहिले. यश चौधरीला भोपळा सुद्धा फोडून दिला नाही. इथून हा बॉल आपण पाहिला तर वाईड लाईनच्या खूपच बाहेर आहे आणि त्यामुळे विरल नायर सर या ठिकाणी दर्शवतायत आणि 1 रन जरूर ऍड होईल. संघाची धावसंख्या 51. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. फिल्डरला निवडलंय का आणि चांगले प्रयत्न केले. सुपर फिल्डिंग. प्रणीत मॅग्निफिसंट फिल्डिंग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेक करू शकतो. फक्त तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. फक्त पंचांना जर शंका उद्भवली, बाउंड्री लाईन टच जर काही प्रॉब्लेम असेल तर तो आपण चेक करू शकतो. बाकी तुम्हाला रनआउटचा अँगल सुद्धा चेक करताना पाहायला मिळणार नाही कारण एक कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. प्रो प्लेला जरूर आम्ही रिक्वेस्ट सुद्धा केली होती परंतु खूप ठिकाणी स्पर्धा असल्या कारणानं सेफ आहे. 5 शंका होती यश चौधरीच्या मनामध्ये आणि त्यांच्या डगआउटमध्ये की हा षटकार आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर चांगले कॅमेरामॅन आहेत मुनीत कुडू आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकताय जर कॅमेरामॅन परफेक्ट असेल, तो अँगल परफेक्ट दाखवत असेल, चेंडूला फॉलो व्यवस्थित करत असेल तर त्यावेळेला मात्र इझिली जातं आणि ते इझी झालं. आणि आशुतोष पेवारे सर थर्ड अंपायर यांनी सांगितलं की सेफ आहेत. या जरूर 5 धावा सेव्ह केलेत प्रणीतने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52 वर जाऊन पोहोचली आणि जवळजवळ 23 मिनिटे 5 षटकांमध्ये घेतल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. सार्थ आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ज्या सुमितने
6 विकेट्स घेतल्या होत्या, त्या सुमितला 15 रन्स 16 रन्स पाहायला मिळाल्या. त्यामुळे थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली आणि आता सार्थला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर उंच सकल बांध्याचा चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहतायत वाईट यॉर्कर बॉलला खूप चांगल्या प्रकारची प्लेसमेंट पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू एक्स्ट्रा कव्हरला क्लास 4 रन. या चौकार संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56 आणि स्वतः वैयक्तिक जाऊन पोहोचतोय 46. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. 21 बॉल मध्ये 46 रन. झंझावती खेळी. एक जबाबदारीचा खेळ कसा असावा याचं प्रात्यक्षिक ऑन साईडला बिटवीन द गॅप मध्ये चेंडू आहे आणि अशा प्रकारे 22व्या बॉलवर अर्धशतक. निहार बॅट दाखवायची आहे अगदी कॅमेरा समोर. सुपर बॅटिंग. साहिल पाटील आम्हाला दर्शवतोय स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय 227 चा स्ट्राईक रेट. 3 षटकार आणि 3 चौकार. वॉड बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट येऊ द्या. अप्रतिम सुपर बॅटिंग आणि संघाची धावसंख्या 60. 60 रन 50 धावा वैयक्तिक. यस बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. सुपर बॅटिंग करत असताना 60 रन्स 50 धावा. हा दिवस आजचा दिवस निहारच्या नावावर जाईल. काय बॅटिंग केली आणि दुसरं अर्धशतक. आजचं पहिलं अर्धशतक मृदुल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पाहायला मिळतं. अजून अर्धशतक येताना पाहायला मिळतील. विकेट हॅट्रिक सुद्धा साध्य केली आजच्या दिवसामध्ये सुमितने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू सर्कलच्या बाहेर निघून जाईल. शॉट फाईन लेगला राहुल पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 61 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. आता दीपेश चौधरीला आता स्ट्राईक मिळते. दीपेश चौधरीचं कौतुक करावं लागेल. पहा क्रिकेटच्या खेळामध्ये हीच गोष्ट मायने राखते की जेव्हा एखादा सेट फलंदाज असतो त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर आणणं आणि त्याला जास्तीत जास्त फलंदाजी करण्याचा मौका देणं हे खूप गरजेची गोष्ट असते आणि तेच केलं दीपेश चौधरीने. कारण नो डाऊट दीपेश चौधरीकडे खूप पोटेन्शियल आहे. 5 बॉल 5 षटकार अजूनपर्यंत ते समोरासमोर दिसतात. ज्या वेळेला तो बॅटिंगला येतो वेळीचं मैदान होतं आणि आज तोच संघ मात्र ह्या वेळेला खेळत असताना चांगला बॉल ह्या वेळेला नाहीये. पंचांचं म्हणणं ह्या वेळेला परफेक्ट पाहायला मिळतंय. गजानन हिरेकर सर त्या ठिकाणी दर्शवतायत व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 62. पुन्हा एकदा बॉल तयार. यस पोटेन्शियल आहे. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. आमचे युवा समालोचक हार्दिक किनी यांच्या स्वागतासाठी. ग्रेट टायमिंग स्वीट अँड स्मार्ट षटकार. काय फटका खेळला होता. टायमिंग टेम्परामेंट टेक्निक टॅलेंट. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर शॉट. ही ताकद आहे या खेळाडूची. ही ओळख आहे. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅक टू द बॉल हेड. 6. नश्तर है वो यही दूर दूर गूंजे फितूर पर बादशाह है मेरा जानू. लगातार 2 बॉलवर 2 षटकार. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है आणि त्यामध्ये आपण पाहता टायमिंगचा बेताज. व्हॉट बॅटिंग. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग बाय दीपेश चौधरी. ब्रँड आहे मथाणेचा क्वालिटी ऑफ क्रिकेट. हा बॉल खाली राहिला होता. अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. सार्थचा हा बॉल डॉट आणि अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ अखेरीस 74-75 धावांचं टार्गेट श्री स्वामी समर्थ ग्रुप वेडी या टीमच्या समोर आहे. जबरदस्त बॅटिंग केली. निहार
खूप चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. आज सुवर्ण हस्ताक्षरामध्ये दिवस असेल. निहारचा आज प्रमोट केलं. आज अमित पाटील याची जागा त्याने भरून काढली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हीच संधी असते, तुमच्याकडे नामी संधी असते आणि त्या संधीचं सोनं करत असताना टाळ्यांचा कडकडाट आणि यश चौधरी म्हणतायत की अविश्वसनीय पारी पाहायला मिळते. कॉन्फिडन्स ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत निहारच्या बॅटमधून पाहायला मिळाला, सुपर. तर या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रुपेजी पाटील यांचे परम मित्र उपस्थित झालेले आहेत. भावीजी पाटील लालठाणे या ठिकाणाहून उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. सुनीलजी वजे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. भाविश पाटील जे 5+ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मनोर या ठिकाणी एक सुंदर आणि प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मायेची उबदार शॉल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक असलेलं हे सुंदर बुके रंगीबेरंगी. त्यानंतर आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून तल्हा जे टाकवालचे अनमोल रत्न आहेत 5+ एंटरप्राइजेस मनोर. आणि मी रुपेजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावं. वेडी टीमला मी विनंती करेन जो स्टँड उभारलेला आहे त्या स्टँडच्या मध्येच आपण बसून घ्यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये कोणीही बसणार नाही. जर दिसला आढळला तर 2 धावांचं पॅनलाइज केलं जाईल, कारण खेळाडू कक्ष त्यासाठीच उभारलाय. त्यासाठी पैसे सुद्धा खर्च केलेले आहेत मंडप डेकोरेटर्सला आणि त्यामुळे त्या डिसिप्लिनने मात्र आपण त्या खेळाडू कक्षामधूनच आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. कारण साखरेची स्पर्धा म्हटली एकविरा चषक तर त्याचं दुसरं नाव आहे डिसिप्लिन, शिस्तबद्ध. वेलकम पिंटू वजे. अर्थातच प्रफुल्ल वजे हे नाव कोणाला ठाऊक नसेल, परंतु पिंटू हे नाव प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि पिच क्युरेटर म्हणून ज्यांची सातत्याने ओळख म्हणून जी पाहायला मिळते. तर दोन्ही आमच्या मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद ज्यांनी 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आहे. एकविरा चषक साखरे 2025 आपण पाहत आहे. आजचा पहिला दिवस. सफाळे गट, एक गाव एक फॉर्मॅट ग्रामीण. सामन्याला जशी सुरुवात होईल तसा आवाज आपण या कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकणार आहोत. आमचे साथी समालोचक अजितजी पाटील या आपण मायकोपचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी देऊया आपण सुभाजी कदम यांना संधी. बरसा लगता है मेरा सामे, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामे. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अजून एक मॅच खेळायची. 75चं टार्गेट समोर सेट केलं गेलं. अतिशय विस्फोटक बॅटिंग दीपेशकडनं बघायला मिळाली आणि तेवढीच विस्फोटक बॅटिंग केले निहारने. 51 धावांची विस्फोटक इनिंग, एक जबरदस्त नॉक. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अमिश आणि त्यांच्या समवेत मिस्टर राहुल. यश चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर. 75चं टार्गेट स्वप्न आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतर कशा पद्धतीने येईल त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ आणि चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व. या मॅचकडे स्ट्राईकला पण बघतायत मिस्टर अमिश. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू. ओहो, सुंदर लेग ब्रेक. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर येतोय. फिंगर रोल केले होते यशनं. थोडीशी फ्लाईट दिली. क्विक डिलिव्हरी बघायला मिळाली. फ्लिपर बॉल म्हणायला हरकत नाही. गुड बॉल, गुड स्टार्ट मिस्टर यश. पुढचा चेंडू समोर अमिश. हो, या वेळेला स्लॉट मध्ये चेंडू होता. मिडविकेटच्या डोक्यावरून एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातोय सरळ डीप मिडविकेटला. तदवर धावा होत आहेत 2 कंप्लीट. दीपेश चौधरी यांचा जबरदस्त चेस बघायला मिळाला. खूप लांबवरचा चेस बघायला मिळतोय. 2 धावा सेव्ह आणि धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजेच 2 वरती. 75 बनवायच्यात.
आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. एकविरा चषक साखरेचा एक दैदिप्यमान सोहळा आणि यश चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर चेंडू क्रमांक 3 घेऊन दाखल होत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळेला मात्र वेगवान चेंडू स्विच हिट करण्याचा अटेम्प्ट, सिंगल कंप्लीट होईल. 3 चेंडू 3 धावा विदाउट लॉस. प्रामुख्याने आजच्या दिवसामध्ये सर्वात बिझी कोण असेल तर आमचे कॅमेरामॅन मुनीत कुडू आणि त्याच्यानंतर आमचे एडिटर मिस्टर साहिल पाटील आणि आमचे मॅन्युअल स्कोरर मिस्टर अमर पाटील. खूप चांगली कामगिरी. पुढचा चेंडू. आणखीन एक चेंज ऑफ द पॅच. चेंडूला वळवताना मिस्टर यश. नावाप्रमाणे आपला क्लास, आपली गुणवत्ता, आपली एक्युरेसी यांचं जबरदस्त प्रात्यक्षिक. एक चांगला समन्वय. स्ट्राईकला पण बॅटर बघतोय. राहुल पुढे सरसावून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. लेग ब्रेक चेंडू आहेत, पडल्यानंतर थोडेसे कट होत आहेत. अँड दॅट्स अ ब्युटी. मिस्टर यश चौधरी बॅक टू बॅक सेकंड बॉल डॉट बॉल. इथे मात्र फटका बसलाय. बॉल इन द एअर. यस नो टेकन. विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ. मिले हमने जब जब शमशीरे ताने है माहे भवानी. नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने. बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मावळे बड़े खुददार हैं. अब हर एक दिन स्वराज का. थँक्यू न्यूमॅन. सर्वेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिलं षटक याच्या नावावरती राहिले. एक धक्का देताना धावसंख्या बघायला मिळते ती 3. पहिला ब्रेक थ्रू देत आहेत. 75चं टार्गेट आहे. येणारे चेंडू 30 आहेत. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज त्यांचेच मोठे बंधू येत आहेत मिस्टर दीपेश चौधरी. आणि समोर बघायला मिळेल फलंदाज अमिश ऑन स्ट्राइक. मिस्टर न्यूमॅन मिस्टर दीपेश चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. तुषारजी घरत सोनावे गावाला बिलॉंग करणारा अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. वेलकम. तुषार साहेबांचं मी हार्दिक स्वागत करतोय. एकविरा चषक आणि त्यांचा भव्य असा अतिथी कक्ष. वेलकम सरजी. धावसंख्या 4ने फ्लाय होईल. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. फुलटॉस चेंडूला खूप चांगलं एक्झिक्यूट बघायला मिळतं ऑन साईडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चौकार येतो. अमितच्या बॅटमधनं आपलं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर इथे दाखवताना श्री स्वामी समर्थ कृपा ग्रुप वेडी बघायला मिळतोय. दिग्गज संघ आहे. युवा खेळाडूंचा भरणा आहे. चांगलं बॅटल रंगणार इज नो डाऊट. ओ माय गॉड. जॅगलिंग करताना विकेटचं पतन होतंय. आणि दानशूर असे व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळत आहेत. आदरणीय तुषार जी घरत साहेब, तुषार हॉलिडेज सोनावे यांच्या माध्यमातून एकविरा चषक साखरे यासाठी भरीव आर्थिक सहाय्य, रोख रक्कम 3000चं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांना धन्यवाद देते. जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी. दानशूर असं व्यक्तिमत्व. नेहमी म्हटलं जातं की दानशूर व्यक्तींचं आगमन आणि सातत्याने त्याने केलेलं हे दान खऱ्या अर्थाने समाजाला प्रेरणा देणारं ठरतंय. आणि तुषार साहेब या ठिकाणी एक अमूल्य असं कार्य करताना आणि वेडी संघ या ठिकाणी जो खेळतायत त्यांच्या टी शर्टच्या मागे आपण बघतायत आदरणीय तुषारजी घरत साहेबांचं नाव आपण बघू शकाल. तुषार हॉलिडेज यांच्या माध्यमातून ते आम्हाला प्रोव्हाइड केलंय, सौजन्य केलेलं आहे. स्नानानं तुमचं शरीर पवित्र होतं. जप केल्याने तुमचं मन पवित्र होतं. ध्यान केल्याने तुमचं चित्त पवित्र होतं. आणि दान केल्याने सरजी तुमचं धन पवित्र होत असतं. त्यासाठी एक मोठं असं कार्य न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रणित ऑन हेड्रिक चेंडू असेल यावेळेला. 75चं टार्गेट चेस करताना थोडंसं टेन्शन या ठिकाणी श्री स्वामी समर्थ कृपा वेडी
यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल, परंतु स्ट्राईकवर ती बॅटर आहेत न्यूमॅन प्रणित, क्षमता भरपूर आहे फलंदाजाकडे. पुढचा चेंडू पुलटास होता, कव्हर्सला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट कव्हर्समध्ये सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 8. गेअर बदलावा लागेल. ड्रायव्हिंग सीटवरती येणं गरजेचं आहे, कारण 75 धावांचा पाठलाग करायचा असेल तर इथून मात्र आक्रमकता आणि संयम यांचा जबरदस्त समन्वय महत्वाचा आहे. दीपेश आपल्या संघाचा तारणार एक मारूफ गोलंदाज म्हणून चर्चा आहे नावाची, आणि तोच गोलंदाज दीपेश. गतीला परिवर्तन करताना चेंडूला एक्झिक्यूट करताय डाऊन द ग्राउंड, आणि चांगला टीम एक चांगला गॅदर केला जात आहे. धावसंख्या 1ने आकार केली आणि पोहोचली ती 9 धावा. अजूनही जर आपण बघितलं तर तब्बल 66 धावांची गरज आहे. दीपेश चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर पुढचा चेंडू घेऊन दाखल होताना. गुड बॉल. षटकाची होते इथे समाप्ती. 9 धावा. येणारे चेंडू तुमच्याकडे ते 24 बनवायचे ते 66. मॅच मध्ये थोडस प्रेशर वाढतंय. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग. भादव्याच्या महिन्याला चतुर्थीच्या सणाला, भादव्याच्या महिन्याला चतुर्थीच्या सणाला गणपती बाप्पाला घराला, गणपती बाप्पाला, गणपती बाप्पा. थँक्यू डिसे मास्तर. यश चौधरी येत आहेत वैयक्तिक दुसरं सामन्याचं 3रं षटक घेऊन. इथून मात्र 24-66चं इक्वेशन आहे. स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय मिस्टर सर्वेशला सर्वे करावा लागेल इथे. गुड बॉल. खूप चांगला वेग आहे, भन्नाट वेग, आणि त्यानंतर चेंडूला वळवण्याची कला आहे या गोलंदाजाकडे. सातत्याने यंग ब्लड, आपलं टॅलेंट, आपलं धीराज्य, आपलं वर्चस्व, आपली लेंथ लाईन, आपली एक्युरेसी यांचा क्लास समन्वय म्हणजेच यश चौधरी. आपल्याला बॉटम हँडचा यूज केलाय. खूप चांगला शॉट सिलेक्शन. चेंडू सरळ जातोय कव्हर पॉइंट मधनं. प्रत्युत्तर दिले इथं सर्वेशनं चौकारानं. यश डिसे जवळ येऊन काय म्हणाली, ए संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. थँक्यू डिसे थँक्यू. 13 धावा ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल. लवकर खेळला सर्वेश या वेळेला. संधी आहे शॉर्ट मिड ऑफ मध्ये. चेंडू जातोय लॉंग ऑफला. सिंगल कंप्लीट होईल. 14 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. संकटामध्ये नेहमी एकट्याला सामोरं जावं लागतं. संकट असेल, समस्या असेल, किंवा शिखर असेल, सिंहासन असेल, या ठिकाणी फक्त एकटाच माणूस असतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. खूप चांगला यॉर्कर. गुड बॉल. गुड बॉलिंग. 20 चेंडू आणि 61ची गरज आहे. प्रत्युत्तर द्यावं लागेल. याच्या गोलंदाजीचं उत्तर शोधावं लागेल. इथे मात्र वेडी संघाला. पुढचा चेंडू आणखीन एक क्लास 1. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. आता येणारे चेंडू तुमच्याकडे ते 19 आणि 61चं इक्वेशन. ग्रेट फिनिश, सुंदर लेंथ लाईन आणि परफेक्ट एक्युरेसी हे यशाचं गणित आहे. यशचं वळवला या वेळेला. चेंडूला उडवतायत लॉंग ऑफला. तिथे प्रोटेक्शन आहे साहिल यांच्या माध्यमातून. एका धावेवरती सॅटिस्फाईड. दुसऱ्या धावेचा टीम आहे, परंतु अंडरआर्म थ्रो आणि 2 धावा कंप्लीट. येणारे 18 चेंडू आणि 59ची गरज आहे. एसटीजे थँक्यू. येणारे 18 चेंडू आणि 59ची गरज आहे. स्ट्राईकला बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत. सर्वेश आणि नॉन सायकिनकडे आहेत ते. सर्वेश आणि प्रणित. 18-59. ऑल इज पॉवर इज विथ इन यू. यू कॅन डू एनिथिंग एंड एव्हरीथिंग. बिलीव्ह इन दॅट. डोंट बिलीव्ह यू आर वीक. स्टँड अप अँड एक्सप्रेस द डिव्हिनिटी विथ इन यू. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. 18-59चं टार्गेट. ओहो, व्हाट अ बॉल दीपेश. ग्रेट बॉलिंग. चेंज ऑफ द पेस. कटर आहेत
आणि लेग कटर चेंडू बघायला मिळतोय. अतिशय देखणा चेंडू आहे, प्रशंसेत काबिले तारीफ. जबरदस्त गोलंदाजी. चेंडूवरती फिंगर कसे रोल करावे आणि चेंडूला कसा कट करावा याचं एक उत्तम उदाहरण पेश केलं पहिल्या चेंडूवरती. नाव आहे मिस्टर दीपेश चौधरी. पुढचा चेंडू या बळेला मात्र चाना बॉल टाकण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि तिथे फलंदाज OUT आउट, गॉन. डीजे फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. थँक्यू. लेफ्ट हँड गोलंदाज ह्या वेळेला चायना बॉल हा महत्वाचा असतो आणि तोच इथे बघायला मिळाला. न्यूमान अच्युत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुंदर व्हेरिएशन आहे, वैविध्यपूर्ण चेंडू हाताळतायत, खांद्याचा सुंदर उपयोग आहे आणि बोटामधली जादू खऱ्या अर्थानं बघायला मिळते. याही वेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न आहे, फटका फसलाय, बॉल इन द एअर आहे. नो मॅचलँडला चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा अटेम्प्ट आणि इथे मात्र 3 धावा परिपूर्ण होताना. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल आणि 19 वर पोहोचले. म्हणजे इथून 56ची गरज आहे. 59 हव्या होत्या, 3 मायनस केल्या, 56ची गरज आहे. अमर पाटील आम्हाला दर्शवताना. पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे, डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केला गेलाय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आहे, यशस्वी होईल का? यस, 2 कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या 21. षटक क्रमांक आपण बघतोय ते 4थं. 4 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजेच इथून तुम्हाला 14 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 54 धावा. टार्गेट थोडंसं मोठं आहे, आक्रमकता दाखवावी लागेल, हवाई फायर येणं गरजेचं आहे. दरम्यान आम्ही हार्दिक किनी समालोचक आहेत, त्यांना विनंती करतोय आपण इथे यायचे. हार्दिक या आपण. वाईट बॉल 100 रुपयानं स्कोर कार्ड पुढे जाईल. 23. हार्दिक किनी यांना मी विनंती करतोय आपण यायचंय. सातत्याने समालोचन करताना एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय, त्यांना मी विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. ओ या वेळेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला. चेंडू थांबवला जाईल का? आणि चेंडू वाईट बॉल आहे. वाईट +2. एकंदरीत धावसंख्या 26. रुपेजी पाटील हे बोलवत आहेत. हार्दिक आपण या. धावसंख्या बघायला मिळते 26. पुढचा चेंडू गुड बॉल. बॅटला ब्रश करत चेंडू थर्डमॅनला ट्रॅव्हल करतो. एक धाव कंप्लीट केले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होण्याच्या मार्गावर. थोडासा वाईड थ्रो आणि 3 धावा इथे कंप्लीट बघायला मिळत आहे. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 29. षटक क्रमांक आपण बघतायत 4था आहे आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 टू गो. फलंदाज थोडेसे थकलेले आहेत. एका चेंडूवरती 8 धावा खर्च करताना. आंखों में कई ख्वाब, दिल में कई हसरतें बाकी है. कैसे मैं कहूँ कि थक गया हूँ, अभी कई मंजिलें बाकी है. जेलबाद एसटी से आई एक विरा चषक साखरेच्या दम आहे नावात. आई एक विरा चषक साखरेच्या दम आहे नावात. थँक्यू. एकविरा चषक हक्काची, मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची अशी स्पर्धा आपण बघतायत. न्यूमान गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर राज. धावा स्कोर कार्ड वरती 29. 12 चेंडू आणि 46 ची गरज आहे. 23 आस्किंग रन रेटने धावा इथे बनवाव्या लागतील. मिस्टर राज आलाय. उत्तुंग षटकार, चौकाराची आत्तषबाजी नितांत गरज आहे. श्री स्वामी समर्थ कृपा ग्रुप वेळी
ग्राउंड स्टाफ मिस्टर सागर इथे यायचं आहे. सागर कुठे असतील आपण या. 12 चेंडू 46 ची गरज आहे. मिस्टर राज तयार होताना. मिस्टर अनिकेत उलटॉस आहे आणि संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, परंतु दीपेश आहे तिथे. फलंदाज बाद, आउट, गॉ. सन्युमान सार्थ 11 चेंडू आणि 46 ची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता. दीपेश जबरदस्त ॲथलीट आहेत आणि मैदानाच्या चौफेर काय कव्हर्स करतायत. प्रत्येक चेंडूला खूप लांबचं चेस करताना डिफेन्स करतायत. चौकार षटकार चांगला चेंडू यावेळेला राज हाताळताना. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस आपण बघतोय आणि तोच प्रयत्न होता. इट्स अ डॉट बॉल, अनदर डॉट बॉल. बिग प्रेशर कन्वर्ट बॅटिंग साईड. त्याच्या मागचं कारण आहे सातत्य ठेवलंय दीपेशनं, यशनं, आणि तिथून तो प्रेशर जो कन्वर्ट झाला ओपोनेंट टीमकडे तो आता कन्सॉलिडेट झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. थोडंसं मथाणे संघ थोडंसं स्पीडअप करा. अजूनही मॅच खेळवायचे. आणखीन चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न. इट्स वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. 30-45 ची गरज आहे अजूनही. येणारे चेंडू आहेत ते 10. 10 बॉल रिमेनिंग अँड 45 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल आहे. पुढचा चेंडू. प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडूला उडवलाय परंतु मिस टाइम शॉट लॉंग ऑफला. फलंदाज बाद, आउट. एसटीसोय रुपेश दादाच्या पाठीशी उभा बघा आहे हो राकेश दादा. हे मनाचा आई एकविराच्या शब्द गाजतो या साखरे गावात. हे मनाचा आई एकविराच्या शब्द. न्यूमॅन मिस्टर कुणाल. 9 चेंडू आणि 45 ची गरज आहे. प्रश्नाचं उत्तर इथे सापडत नाहीये कारण भरपूर वेळ गेलाय. विकेट गेलेले ते 7. 9 चेंडूमध्ये 45 बनवायचे आहेत आणि थोडंसं मॅच पंकज 11 संघ मथाणेच्या दिशेने जाताना डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करतायत. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार. धावसंख्या 34. चला विनंती असेल चिखलपाडा संघ आपण येऊन राहायचा टॉस साठी. वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. 34 धावा ऑन स्कोर कार्ड. येणारे 8 चेंडू 41 ची गरज. लाईफ इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. डोंट ट्राय टू फाइंड आन्सर बिकॉज वेन यू फाइंड आन्सर लाईफ चेंज द क्वेश्चन्स. असं सातत्याने आपण बघतोय ऐकतोय. पुढचा चेंडू अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. बिग प्रेशर कन्वर्ट झालाय. 7 चेंडू आणि 41 ची गरज आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या अगेन्स्ट विनिंग टीम 2 हात करताना आपल्याला बघायला मिळेल. आणि तो संघ कुठला हे मात्र 7 चेंडूमध्ये क्लिअर होऊन जाईल की अंतिम बॅटल द्वंद्व रणसंग्राम कुठल्या 2 दिग्गज संघामधली लढाई असेल. बॅटला ब्रश करताना चेंडू फ्लाय स्लिपला कॅरी झालाय. चेंडू मात्र वेगानं जातोय सर लॉंग स्टॉप रिझनला आणि इथे आलाय 4 चौकार. कमॉन डिसे. थँक्यू. न्यूमान साहिल. येणारी चेंडू आहे ते 6 आणि 37 टार्गेट समोर आहे. म्हणजे जर ऑफिशियल चांगली चेंडू जर हाताळले गेले तर मात्र इथे विजय सुनिश्चित आहे पंकज 11 मथाणे संघाचा. सर राजू नेक्स्ट मॅच मध्ये आम्हाला इन ॲक्शन दिसतील. खूप चांगला संघ यावेळेला आपल्याला बघायला मिळतोय. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ चांगली संघबांधणी आहे. युवा खेळाडू, सिनियर खेळाडू
यांचं एक सुंदर समन्वय त्यांच्या टीममध्ये बघायला मिळतोय आणि शेवटचं जे बॅटल आहे क्वालिफायरचं ते द्वंद्व भरपूर मोठं असेल. त्यासाठी आम्ही नक्कीच वळतो या मॅचकडे. थोडंसं स्पीडअप करा मिस्टर साहिल. इथे मात्र चेंडूला तो डॉट येणारे 5 चेंडू आणि सदतीची गरज, औपचारिकता शेष असं म्हणायला हरकत नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी दोन्ही बंधू दीपेश आणि यश आणि साहिल हाही एक चांगली कामगिरी करतोय. आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू. ओहो, या वेळेला खूप चांगलं एलिव्हेशन आहे. फेकून देत आहे चेंडूला सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले. फाईन लेगला क्लिअर करताना धावसंख्या पोहोचलंय 42. 42. तर बघूया पुढचा चेंडू. आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे काही क्षणामध्ये आपण जाणार आहोत. गुड बॉलिंग आणि विकेट इज गॉन. चला न्यूमॅन थोडीशी घाई करा कारण औपचारिकता शेष आहे आणि शेवटचं बॅटल. कुठल्याही संघाला प्रकाशाचा डिसएडव्हान्टेज मिळू नये त्यासाठी विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. खूप चांगली स्पर्धा आहे. 6 षटकांच्या मॅचेस प्रत्येक संघाला खेळायला मिळत आहेत आणि एक सर्वांचं भाग्य आहे की हे एकविरा चषक एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट सातत्याने 16व्या वर्षामध्ये पदार्पण करताना आपण बघतोय. आणि आजचा संघ अंतिम मॅच, आजच्या दिवसामध्ये अंतिम मॅच कडे आपण वळणार आहोत काही क्षणामध्ये. चेंडू शेष आहेत 2. ओह, याही वेळेला ओव्हर संपलेली आहे. चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सरा स्कोरर तिकडे लक्ष द्या. तर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच कडे जातोय आपण. निहार ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. निहार या आणि टॉस साठी पंकज 11 उज्ज्वल संघ मताने आपण यायचं. प्रमोदजी शेडके सर आपल्यासोबत जोडले जातील. तिथे मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल, टॉस केला जाईल आणि त्यानंतर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण ऐकणार आहोत